नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आयोजित आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण या उपक्रमात मी सौ डावखरे गौरी सुधीर, स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय बीड सहशिक्षिका आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 10वी साठी उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन तसं जाहिरात हे काही तुमच्या अपरिचित नाही. जाहिरात लेखन कसं करावं हे जरी माहीत नसलं तरी आपण दिवसभरात किंवा आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये असंख्य जाहिराती पाहतो, ऐकतो, वाचतो वगैरे. मग आपले जाहिरातीची माध्यमं कुठली आहेत किंवा आपण तुम्हाला कुठून जाहिराती दिसतात हे जर मी विचारलं तर तुम्हाला सहज वर्तमानपत्र, दूरदर्शन किंवा आता इंटरनेट, संगणकावर, युट्यूबवर आपण वेगवेगळे जेव्हा आपण व्हिडिओ बघतो त्यामध्ये सुद्धा मधून मधून जाहिराती येत असतात वगैरे. अशा ठिकाणची माध्यमं तुम्हाला लगेच नजरेसमोर येतील किंवा तुम्हाला ती माहिती असतील. तसंच आणखीनही मग काय सांगता येईल तर रेडिओवर, आकाशवाणी इथे सुद्धा जाहिराती होत असतात. मासिकांमध्ये, चित्रपटामध्ये, चित्रपटगृहामध्ये तुम्ही चित्रपट बघायला गेला किंवा दूरदर्शनवर तुम्ही चित्रपट बघत असाल तर मध्येच ब्रेक येतो आणि बरेच जाहिराती येत असतात. ठीक आहे, मग आपल्याला जाहिरातीचं माध्यम माहिती आहे. पण जाहिरात म्हणजे काय असतं? तर जाहिरात म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी सेवा ह्या गोष्टी ज्या निर्माता निर्माण करतो, एखादी वस्तू निर्माण करतो, ती वस्तू निर्माण केलेला जो निर्माता असतो त्याला त्याची वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवायची असतात. पण तो काही घरोघरी किंवा प्रत्येक ग्राहकाकडे जाऊन तर ती सांगू शकत नाही. मग अशा वेळेला त्या वस्तू आणि त्या ग्राहकांच्या मधला दुवा असतो तो जाहिरात. तो स्वतः ती जाहिरात लिहित नसतो, तो असतो वस्तूंचा निर्माता. मग त्याला अशा वस्तूंची आकर्षक, लोकांना चित्तवेधक अशी जाहिरात त्याला तयार करून कोणाकडून तरी हवी असते. मग अशाच वेळेला जर आपण चांगल्या पद्धतीने जाहिरात लेखन करत असू तर त्या ठिकाणी आपल्याला चांगली संधी आहे की आपल्याला अशा पद्धतीची उपजीविकेचं आपलं चांगलं साधन होऊ शकतं. आणि म्हणून मग त्याची आधीपासून म्हणजे आत्ताचपासून जर आपण तयारी करत राहिलो तर आपण पुढे अत्यंत चांगल्या पद्धतीने जाहिरात तयार करू शकतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात कशी तयार करावी किंवा जाहिरातीतला हा जो प्रश्न क्रमांक आहे तो कोणता आहे, किती गुणांसाठी, या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण उपयोजित लेखनातील आपला हा घटक आहे जाहिरात लेखन. जाहिरात लेखन ही जी कृती आहे ती कृती पत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5 म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की उपयोजित लेखन यावर ही कृती असणारे प्रश्न 5 हा उपयोजित लेखनाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 वर आ मध्ये 3 कृती, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन अशा 3 लेखन प्रकारांवर कृती दिल्या जातील. आता विद्यार्थ्यांना त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे 3 कृतींपैकी तुम्हाला 2च कृती लिहायच्या. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2च कृती दिल्या जायच्या आणि दोन्हीही लिहिणं अनिवार्य होतं. आता मात्र तुम्हाला 3 कृती दिल्या जाणार आणि कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला गुण आहेत 6. जाहिरातीचा प्रश्न कृती स्वरूपात दिला जाईल. आता कृती स्वरूपात दिला जाईल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काहीतरी सूचना असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतील. फक्त अमुक अमुक गोष्टीवर जाहिरात लिहा असंच विचारलं जाणार नाही. त्याच्यावरती कृती पद्धतीने तो विचारला जाईल. त्यासाठी प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय मी जसं म्हटलं तसं त्यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल. जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा लागेल. आता जे आपल्याला प्रसंग दिलाय किंवा एखादं चित्र दिलेलं आहे, एखादी बातमी दिलेली आहे, त्यामध्ये काय मजकूर आलेला आहे ते सगळ्याचा विचार आपल्याला जाहिरात लेखन करताना करावा लागेल. चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही.
बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की जाहिरात लेखनामध्ये आपल्याला चित्र द्यायचंय, तर त्याची गरज नाहीये. तुम्हाला तुमचा हा चित्रकलेचा पेपर नाहीये हे लक्षात ठेवा. आपल्याला आपलं भाषिक कौशल्यच तिथे तपासलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की पेनाची जाहिरात करायची, मग पेनाचं चित्र काढा, त्याला जास्त महत्व द्या, ते जितक्या वेळेला आकर्षक कसं होईल वगैरे. तर इथे फार ते कलेच्या भानगडीत तुम्ही पडू नका. नाही काढलं तरी चालेल, वेळ मिळाला तर काढा, पण त्याच्यासाठी फार वेळ द्यायची गरज नाही. शब्दरूप महत्वाचे असते, हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. जाहिरात लेखनासाठी विचारल्या जाणाऱ्या कृती कोणत्या कोणत्या कृती कोणत्या पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे शब्दांवरून जाहिरात लेखन करेल, काही 4-5 शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांवरून तुम्हाला जाहिरात तयार करा असं दिल्या जाईल. उदाहरणार्थ समजा आता दिवाळीसाठी लागणारा उटणं आणि आकाशकंदील, तर ह्यासाठी तुम्हाला शब्द दिले जातील की उटणे, आकाशकंदील, पणत्या वगैरे साहित्यांची जाहिरात. अशा पद्धतीने शब्दांवरून जाहिरात लेखन. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. कधी कधी एखादी छोटीशी जाहिरात दिलेली असते, तिचा विस्तार करा म्हणतात, किंवा त्या दिलेल्या जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करून जाहिरातीचं पुनर्लेखन करा, जाहिरात अधिक आकर्षक बनवा वगैरे. अशा पद्धतीने तुम्हाला ती कृती सोडवायची. कधी कधी नुसता विषय देऊनही जाहिरात लेखन करायला सांगतात, किंवा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा असंही तिथे ते म्हणू शकतात. आता कलात्मक सर्जनशील रीतीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृती आधारे जाहिरात लेखन करा. अशा पद्धतीने कुठलाही एक प्रकार तुम्हाला प्रकारावर आधारित कृती जाहिरात लेखनासाठी विचारतील आणि त्याची शब्द मर्यादा आहे साधारण 50 ते 60 शब्द. एवढे शब्द मर्यादेत तुम्हाला जाहिरात लेखन करायचंय. एक लक्षात घ्या, शब्द संख्या आणि आकर्षक जाहिरात या दोन गोष्टींचा खूप विचार इथे तुम्हाला करावा लागेल. त्या आता जाहिरात लिहिताना जी जाहिरात असतात ती काय काळजी घ्यायची, तर जाहिरात लिहिताना काय काळजी घ्यायची, जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे ते ठळकपणे लक्षवेधक रीतीने जाहिरातीत मांडले पाहिजे. ती वस्तू कोणती आहे, म्हणजे वस्तूचं जर तुम्ही नावच दिलं नाही तर बाकीचं सगळं लिहिलं, त्याची वैशिष्ट्ये सांगितली किंवा वस्तूंच्या बद्दलचं आणखीन काय सवलत आहे किंवा काय इत्यादी माहिती दिली, पण वस्तू कुठली आहे हेच जर कळलं नाही तर तुम्ही एवढं सगळं लिहिल्याला काय अर्थ आहे. त्यामुळे त्याचा मांडणी ठळकपणे लक्षवेधक रीतीने की नजरेसमोर लगेच ती वस्तूचं नाव आलं पाहिजे, अशा पद्धतीने, किंवा त्या सेवेचं नाव आलं पाहिजे. तर सेवेचं म्हणजे काय, वस्तू आणि सेवा याच्यातील फरक काय, वस्तू तुम्हाला कळलं असेल, सेवा म्हणजे काय. काही गोष्टी वस्तूच्या रूपात नसतात, ती सेवा असते. उदाहरणार्थ एखादा शिक्षक जर घरी क्लासेस घेत असेल तर ती त्याची सेवा झालेली आहे. एखादा डॉक्टर दवाखाना टाकत असेल तर तो वस्तू विकणार नाही, तो ती सेवा देणार आहे. त्यामुळे त्याच्या दवाखान्याची जाहिरात ही सेवेच्या रूपात येईल. तर या पद्धतीने सेवेची किंवा वस्तूंची जाहिरात ठळकपणे ती कोणत्या वस्तूची आहे हे ठळकपणे लिहायचे. जाहिरात तयार करताना मथळा, उपमथळा तयार करावा. आता वरती आपल्याला मथळा तयार करायचा, म्हणजे वरती आपल्याला ठळकपणे काहीतरी त्या जाहिरातीच्या संदर्भातलं नाव किंवा एखादं वाक्य वगैरे ठळकपणे घालायचंय आणि परत उपमथळा सुद्धा लिहायचा आहे. तर जेव्हा मी तुम्हाला जाहिरात देईल तेव्हा मी तुम्हाला हे स्पष्ट करेन. मग त्यासाठी सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या व गाण्यातल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, मध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्द इत्यादीचा उपयोग करता येतो. आता मथळा म्हणजे काय, तुम्ही एखादं चांगलं काहीतरी आकर्षक असं वाक्य असेल की त्या आपल्या वस्तूला अनुसरून असं काहीतरी आकर्षक वाक्य असेल, किंवा आता उदाहरणार्थ रक्तदानाची जाहिरात असेल तर सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान, एवढं जरी दिलं श्रेष्ठ दान रक्तदान या पद्धतीने, तर मग ते झालं सुवचन किंवा चांगलं असं प्रसिद्ध वाक्य वगैरे. या पद्धतीने तुम्ही किंवा 2 ओळींचं किंवा 3-4 ओळींचं, 3-4 ओळींपेक्षा 2 ओळींचं एखादं काव्यात्मक असं वाक्य, काव्यात्मकता असलेलं आभास निर्माण करणारं वाक्य जरी तुम्ही पहिले सुरुवातीला घातलं आणि मग त्याच्या खाली ज्या वस्तूची किंवा ज्या सेवेची जाहिरात करणार आहे ते वाक्य तुम्ही खाली घातलं तर तरी छान वाटू शकतं. अलंकारिक भाषा, काव्यात्मकता, काव्यमयता, प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी, हे लक्षात घ्या तुम्ही. आता कमीत कमी शब्दात पण जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचं सूत्र आहे.
जाहिरातीमध्ये खूप काही शब्दरचना, खूप शब्दांचा बंडबाळ असं काही नको. कमीत कमी शब्दांमध्ये तुम्हाला मात्र सगळ्या त्यांना जे सांगायचंय ते सगळा आशय पोचला पाहिजे, जास्तीत जास्त आशय पोचला पाहिजे, हे लक्षात घ्या. जाहिरातीची भाषा सोपी, साधी, सोपी पण वेधक असावी. आता हे का दिलेलं आहे साधी सोपी भाषा म्हणजे काय? कारण आपल्या समोरचा ग्राहक आहे, तो ग्राहक काही अगदी बुद्धिवंत वगैरे उच्चभ्रू असाच असेल काही नाही. सर्वसामान्य, काही गरीब, काही अशिक्षित, काही शिकलेले, कुठल्याही पद्धतीचे ग्राहक आहे. मग प्रत्येक ग्राहकांपर्यंत आपली वस्तू किंवा आपली सेवा पोहोचली पाहिजे, त्यासाठी आपल्याला ती जाहिरात लिहायची. त्यामुळे त्याची भाषा सर्वसामान्य माणसांना कळेल अशा पद्धतीने साध्या सोप्या शब्दामध्ये पण वेधक अशी असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल. आता एक उदाहरण मी तुम्हाला देते. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल म्हणजे प्रमाणच भाषेमध्ये तुम्ही जाहिरात केली पाहिजे असं नाही. तर एखादा त्या शेतीच्या संदर्भातलं एखादं काही एखादी वस्तू असेल, मग यावेळेला बघा तुम्ही की ग्रामीण भाषेचा वापर, बोली भाषेचा वापर जास्त केला जातो. कारण ती जी वस्तू आहे ही जास्तीत जास्त गावामधील, खेड्यातील लोक वापरणार आहे. तिथे शहरी भागाशी संदर्भ येणार नाहीये. उदाहरणार्थ ट्रॅक्टरचं असेल किंवा कुठलं बियाणाची जाहिरात असेल, तर यावेळेला शहरातील लोकांना ते वापरणार नाही. मग शहरातली भाषा तर अजिबात नको. मग ग्रामीण भागातली जी भाषा असते ती भाषा इथे वापरून ती वस्तू आपण अधिकाधिक ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल. भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी. तर तुम्ही जे सांगताय हे जर समजलंच नसेल किंवा हे समजण्यात वेळ कोण घालवणार आहे, तर ते नाही समजलं, ती जर दुर्बोध असेल तर लोक तुमची वस्तू खरेदी का म्हणून करतील. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी. आपल्या जाहिरातीमध्ये काहींची मनं दुखावले जातील किंवा काही लोकांच्या काही श्रद्धा असतात, त्या श्रद्धांच आपण त्यांना बाजूला करायला सांगितल्या वगैरे, तर हे लोकांना पटणार नाही. तुम्हाला तुमच्या वस्तूंचा खप करायचा आहे. त्यामुळे कोणाला दुखवून, कोणाच्या भावना दुखवून, कोणाला मनाला त्रास देऊन वगैरे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वस्तूंचा खप नाही करू शकत. उलट तुमच्या ग्राहकांशी तुमचे जास्त जितके आपुलकीचे संबंध असतील त्याचे तितके ते लोक तुमची वस्तू खरेदी करणार. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपल्या जाहिरात लेखनामध्ये आपण घ्यायची. ग्राहकांच्या बदलाची आवड, सवयी, फॅशन व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे. कारण ग्राहकांची आवड सतत बदलत असते आणि जशी फॅशन नवीन नवीन येते तसं व्यक्तीची आवड बदलत असते. तर हे सगळं ह्या गोष्टींचा विचार आपल्या जाहिरातीमध्ये झाला पाहिजे. ते लक्षात आणून दिलं पाहिजे की आता नवीन फॅशन आहे, त्याप्रमाणे तुम्ही नवीन गोष्टींचं आचरण करावं, नवीन गोष्टी उपयोगात आणाव्या. तर हे सगळं जाहिरातीमध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे. जाहिरातीमधील उत्पन्नाची गुणवत्ता महत्वाची असते, हे लक्षात घ्या. की जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची गुणवत्ता महत्वाची, म्हणजे त्याची क्वालिटी, जी वस्तू आहे ती जास्त चांगल्या क्वालिटीची असेल तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण जाहिरात लेखन करताना विद्यार्थ्यांना पहिली सवय सवलत 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 वगैरे, तर ही गरज नाहीये प्रत्येक जाहिरातीमध्ये तुम्ही सवलत सवलत घालावी. तुमची वस्तू जर चांगल्या दर्जाची असेल तर काय गरज आहे सवलत द्यायची? काहीच गरज नाहीये. ही वस्तू आमच्या या चांगल्या दर्जाची आहे, त्याच्यासाठी एवढे पैसे लागणार, ते आम्हाला मिळायला पाहिजे आणि लोक देतात. कारण वस्तूंचा दर्जा हा जास्त महत्वाचा असतो. म्हणून मग गुणवत्ता जर चांगली असेल तर सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही. विनोदाची पकड करता आल्यास उत्तम. जर विनोदी पद्धतीची जर जाहिरात असेल तर लोकांना ती आकर्षक वाटते आणि लोकांनी ती जाहिरात ऐकली, लोकांना आवडली तर निश्चितच ती वस्तू खरेदी करावी वाटते. त्यामुळे विनोदाची पकड तुम्हाला करता आली तर छानच आहे. जाहिरातीतील चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते खरे, मात्र जाहिरात लेखांना चित्र काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत मात्र अनिवार्य नाही. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की गरज नाहीये चित्र काढायची. तुम्ही चित्र काढता सुद्धा तुमची जाहिरात फक्त शब्दांच्या मांडणीनुसार सुद्धा आकर्षक करता येऊ शकते. जाहिरातीचे भाषिक रूप महत्वाचे असते. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणी ही पुरेशी असते. जाहिरातीत संपर्क क्रमांक, ईमेल आयडी इत्यादीचा ठळक उल्लेख असला पाहिजे. आता ही वस्तू तुम्हाला कोणत्या दुकानात मिळणार आहे किंवा त्या दुकानाचं नाव तुम्ही तिथे देणं, त्याचा संपर्क क्रमांक तिथे देणं, की तुम्हाला जर एखाद्याने भ्रमणध्वनीद्वारे विचारलं वगैरे
ते विचारता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला दुकानात त्याला येता येईलच असं काही नाही. त्यामुळे भ्रमणध्वनी देणं आवश्यक आहे. ईमेल आयडी सुद्धा आता आज प्रत्येक ठिकाणी ईमेल आयडी दिला जातो. त्यामुळे ईमेल आयडी वगैरे याचाही उल्लेख तिथे आला पाहिजे. आता मी इथे एक जाहिरात तयार केलेली आहे. तर ही नीट बघा. मला खरं तर जागा कमी पडली, पण कमी जागेमध्ये प्रयत्न केला की आकर्षक जाहिरात कशी होईल, नाहीतर आणखीन थोडंसं घालता आलं असतं. जाहिरातीचा विषय आहे गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मखर तयार करणे. तर याच्याबद्दल आपल्याला ह्या गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक मखर या वस्तूची आपल्याला जाहिरात तयार करायची. ती कशी करायची बघा आता. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करूया, थर्माकोल प्लास्टिक यांना दूर ठेवूया. जसं मी म्हटलं, काव्यात्मकतेचा अभ्यास करणारी किंवा एखाद्या कवितांच्या ओळी वगैरे तुमच्या जाहिरातीमध्ये असेल तर सुरुवातीलाच छान वाटलं तर पुढे अजून वाचावं असं वाटतं. त्याप्रमाणे आपल्याला असं करूया. आता आपल्या वस्तूचं नाव ते आलं पाहिजे, म्हणून चित्ताकर्षक मखरे. कशाची जाहिरात आहे तर मखर याची जाहिरात आहे हे समजू शकतो. आम्ही तयार करतो मातीपासून, कागदापासून, कागदाच्या लगद्यापासून, फुलांपासून पर्यावरणपूरक मखरे. परत इथे दिलेलं आहे की मुद्दामून एका स्टार सारखं काढलेलं आहे, चांदणी सारखं, आणि त्याच्यामध्ये दिले आकर्षक रंगाची, सुंदर डिझाईनची, सहज घडी करता येणारी मखरे. घरपोच सेवा उपलब्ध. हे सगळी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी जाहिरातीमध्ये, त्या सगळ्या बाबी जर तुम्ही दिल्या तर निश्चितच उपयोग होईल. संपर्क दिलेला आहे की कुठे तुम्हाला हे साहित्य, कुठे मखर मिळणार आहे, तर त्याचा पत्ता दिलेला आहे. मखर भुवन, सहयोग नगर, महात्मा गांधी रोड, नाशिक. या पद्धतीने आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल जर देता आला, जागा पुरत नव्हती खरं तर इथे याच्यामध्ये देता आलं असतं, पण ठीक आहे, तुम्हाला ते पण देता आलं तर निश्चितच द्यावं. अशा पद्धतीने तुम्ही सुंदर जाहिरात करू शकतात, आकर्षक जाहिरात करू शकतात. काही शब्दरचना जी आहे ती मोठ्या अक्षरामध्ये लिहा, त्याला चौकट करा किंवा त्याच्यासमोर काहीतरी चिन्ह, असं वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या काढा. फार वेळ लागत नाही, पण तुम्ही ते जर केलं तर त्यालाच म्हणतात की आकर्षक जाहिरात. आणि आपल्याला जी त्या जाहिरातीची जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने नजरेत येईल अशा पद्धतीने लिहा. जसं इथे लिहिले, आकर्षक रंगाची, सुंदर डिझाईनची, सहज घडी करता येणारी मखरे. किंवा आम्ही तयार करतो मातीचे, कागदापासून, कागदाच्या लगद्यापासून, फुलांपासून पर्यावरणपूरक मखरे. आणि आधीच आपण तिथे सांगितलेलं आहे की थर्माकोल प्लास्टिक यांना दूर ठेवूया. त्यामुळे त्याही गोष्टी आपल्या जाहिरातीमध्ये, तोही मुद्दा आपण घेतलेला आहे की थर्माकोल आणि प्लास्टिक वापरायचं नाहीये, हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. आणखीन काय आहे त्यांच्यासोबत आपल्याला आणखीन काय मिळणार आहे, तर आपली घरपोच सेवा उपलब्ध आहे हेही आपण सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सुंदर आकर्षक जाहिरात तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की हा घटक तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने समजला असेल. पण परत एकदा की तुम्ही ह्या पद्धतीचा जास्तीत जास्त सराव करावा, किंवा पहिले सुरुवातीला तुम्ही वेगवेगळे वर्तमानपत्रातले येणारे जाहिरात किंवा तुम्ही जर दूरदर्शनवर बघणार असेल जाहिरात, तर याचं लक्षपूर्वक केलं किंवा वर्तमानपत्रातले जाहिरातीचे नीट काळजीपूर्वक वाचन केलं, नीट लक्ष ठेवून बघितलं की कशा पद्धतीने ती जाहिरात केलेली आहे वगैरे, तर सराव तुम्हाला सुद्धा जाहिरात लिहिण्याचा नक्कीच होऊ शकेल. आणि वर्षभरात कमीत कमी तुम्ही 15 ते 20 जाहिरात लेखन करावं की जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना अजिबात कठीण वाटणार नाही. आपण इथेच थांबूया. धन्यवाद.